नामचिंतन केलं ना, भयानक असा दुष्काळाचं संकट, त्या गावावरचं संकट दूर झालं माझ्या मामाच्या चिंतनात. म्हणून माय बापानो, दुसरं काही करू नका, फक्त भगवंताचं नामचिंतन करा. नामचिंतन करा, त्यानंतर काय होतं, जी तुम्ही चिंतन करता त्याच्यामुळे संकट आलेलं दूर होतं. या अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये जर आपण पाण्यासाठी जर काय बकऱ्यांना कोणत्याही ठिकाणी बकरी उद्या चाऱ्याचंही व्यवस्थित होऊ शकतंय, ते माझ्या मिटके मामांचं सुद्धा व्यवस्थित होऊ शकेल. पण आज कडक ऊन आहे आणि या उन्हातानामध्ये जर आपल्या घराच्या शेजारी किंवा आपल्याच परिसरामध्ये जर बकरी असतील, हे मोटरच असू द्या, कशाचंही पाणी असू द्या, बकऱ्यांना पाणी देण्याचं सहकार्य करा. का सहकार्य करा, हे तुम्ही जर कणभर दिलं ना, हे तुम्हाला माझे मामा मनभर देतील. तुम्ही म्हणणार कशावरून, हे मी एखादा दृष्टांत आठवलं म्हणून सांगून जाईल. कर्जत मध्ये, एक कर्जत तालुका फार लांब आहे आपल्यापासून, आणि त्या ठिकाणी मामांचा विसावा एका शेतकऱ्याच्या शेतामध्ये होता आणि जवळपासच्या 5 गावामध्ये टँकर चालू होतं पाण्याचं. कधीतरी ते यायचं. आता महाराज मागल्या पण गेली त्या टायमाला बी दोहदेव या ठिकाणी 10 ते 11 दिवसातनं टँकर आता येतोय. आपल्यापासून लांब नाही, जसं कर्जतही आपल्यापासून लांब नाही. आणि त्या ठिकाणी मामांचा तळ असताना जसं आता त्या रामदुर्गा तालुक्यातील लोकांनी मामाला थांबवलं, तसं कारभाऱ्यांना थांबवलं. कारभारीने तळ त्या ठिकाणी उचलला उठवर आणि दुसऱ्या ठिकाणी नेण्याचा प्रयत्न केला. त्यावेळेस त्या शेतकऱ्याने विचार केला, दोघा ठिकाणी, हे तुम्ही आता निघून चालला, पाणी कमी आहे म्हणून आम्ही काय करावं. त्यावेळेस त्या कारभारीने सांगितलं, तुम्ही काहीच करू नका. मग काय करा, ज्या ठिकाणी मामांचा रथ लागलेला आहे, ज्या ठिकाणी मामाने विसावा घेतलेला आहे, आता आम्ही पुढे चाललोय, मशीन आणा आणि त्या ठिकाणी तुम्ही मशीन लावा. सहज बोलणे हित उपदेश करोनी साय असं शिकविते, स्वतः त्यांनी सांगितलं. आणि आश्चर्य एवढं झालं माय बापानो, त्या ठिकाणी मशीन लावली, 3 इंची पाणी त्या ठिकाणी लागलं, त्या मशीन बाजूला सुद्धा निघू दिलं नाही. एवढी ताकद माझ्या त्या मामांच्या कारभार